आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले पैसे माहितीये खरं तर कमी होत आहेत. हो, ऐकायला जरा विचित्र वाटते ना, पण हे खरं आहे. आणि याच प्रॉब्लेमवर स्लाईस नावाची एक नवीन बँक एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आली आहे. तर चला आज आपण हेच बघूया की हे स्लाईसचं सेव्हिंग अकाउंट खरंच तितकं फायदेशीर आहे का जेवढं ते दाखवतंय. अच्छा, हे सगळं नीट समजून घेण्यासाठी ना आपण एका अगदी कॉमन प्रॉब्लेमपासून सुरुवात करूया. म्हणजे ज्या कोणाचं सेव्हिंग अकाउंट आहे त्या प्रत्येकाला हा प्रॉब्लेम येतोच. हे बघा, आपल्या बँकेत मिळते साधारणपणे 2.5% व्याज, बरोबर? आणि दुसरीकडे महागाईचा दर किती आहे? जवळपास 5%, म्हणजे डबल. याचा अर्थ एकदम सरळ आहे, आपले पैसे ज्या स्पीडने वाढतायत त्याच्या दुप्पट स्पीडने वस्तू महाग होत आहेत. सो अकाउंटमधला आकडा जरी वाढत असला ना, तरी त्या पैशांची जी खरेदी करण्याची ताकद आहे ती हळूहळू कमी होते. पण आता मार्केटमध्ये एक नवीन प्लेयर आलाय जो हे सगळं गणितच बदलायला बघतोय, आणि त्याचं नाव आहे स्लाईस. आणि त्यांची ऑफर काय आहे माहितीये? तब्बल 5.5% इंटरेस्ट रेट. हो, अगदी बरोबर ऐकलत, 5.5%. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे थेट आरबीआयच्या रेपो रेटशी लिंक केलेलं आहे. म्हणजे यात काही छुपे नियम किंवा अटी नाहीत, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. पण थांबा, गोष्ट फक्त इंटरेस्ट रेटची नाहीये. हे अकाउंट आहे ना, ते आजच्या डिजिटल जनरेशनसाठी बनवलंय. झिरो बॅलन्स आणि सगळ्यात भारी, व्याज रोजच्या रोज जमा होतं. रोज. याचा अर्थ काय होतो की तुमच्या पैशांवर रोज व्याज मिळतं आणि दुसऱ्या दिवशी त्या व्याजावर पुन्हा व्याज. यालाच म्हणतात ना पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. खरी मजा इथेच आहे. ओके, आता इतकी भारी ऑफर ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येणार, हे सगळं ठीक आहे पण आपले पैसे इथे सेफ आहेत का? आणि हा प्रश्न एकदम बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर समजून घ्या, स्लाईस म्हणजे फक्त एक ॲप नाहीये. आधी ते एक फिनटेक कंपनी होती. मग त्यांनी काय केलं, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक नावाच्या एका बँकेसोबत टायअप केलं, किंवा खरं तर मर्जच झाले. आणि आता ते एक प्रॉपर आरबीआय रेग्युलेटेड स्मॉल फायनान्स बँक बनले आहेत. आणि आरबीआयच्या नियमांमध्ये आल्यामुळे ना एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होते, ती म्हणजे आपल्या पैशांना सरकारी इन्शुरन्स कव्हर मिळतं. हे बघा, DICGC नावाची एक संस्था आहे. ही रिझर्व्ह बँकेचीच एक ब्रांच आहे असं समजा. तर ती संस्था आपल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटची गॅरंटी घेते. याचा सरळ अर्थ काय? समजा काही झालं आणि बँक बुडाली, तरीही आपले 5 लाखांपर्यंतचे पैसे 100% सेफ आहेत. अगदी SBI किंवा HDFC बँकेत जसे सेफ असतात, अगदी तसेच. चला, म्हणजे हे तर क्लिअर झालं की पैसे सेफ आहेत. पण मग पुढचा आणि तितकाच इंटरेस्टिंग प्रश्न येतो की जर पैसे सेफ आहेत तर मग मोठ्या बँका का देत नाहीत इतकं व्याज? SBI, HDFC ते का नाही देत? स्लाईसला हे कसं जमतंय? याच्या मागे ना एक जबरदस्त बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. चला ती समजून घेऊया. आता बघा, स्लाईस काय म्हणतंय, आम्हाला आमच्या ग्राहकांना आमच्या ग्रोथ स्टोरीचा भाग बनवायचा आहे. वाव, ऐकायला किती भारी वाटते नाही का? पण याच्या मागे एक अगदी साधं सरळ बिझनेसचं गणित आहे. यातला मेन पॉईंट काय माहितीये? कुठल्याही नवीन कंपनीला मार्केटमध्ये टिकायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्यांना काय लागतं? कस्टमर्स. आणि बँकिंगमध्ये नवीन कस्टमर्सना खेचण्याचा सगळ्यात सोपा आणि बेस्ट मार्ग कुठला? अर्थात जास्त इंटरेस्ट रेट देणं. अच्छा, पण मग हा 5.5%चाच आकडा का? कारण त्यांनी आपला इंटरेस्ट रेट थेट रेपो रेटला जोडून टाकलाय. आता रेपो रेट म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो, ज्या दराने आरबीआय बाकीच्या बँकांना कर्ज देते तो दर. म्हणजे स्लाईस काय म्हणताय? आम्ही आरबीआयकडून ज्या रेटने पैसे घेतो त्याच रेटने आम्ही आमच्या कस्टमर्सना व्याज देऊ. खरं तर हे खूप मोठं आणि धाडसी पाऊल आहे. पण प्रश्न हा आहे की हे त्यांना परवडतं कसं? याचं उत्तर लपलंय कासा रेशोमध्ये. आता हा शब्द ऐकून घाबरू नका, थोडा टेक्निकल वाटेल पण कन्सेप्ट एकदम सोप्पा आहे. कासा म्हणजे CASA, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. आता विचार करा, SBI सारख्या मोठ्या बँका, त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांचे करंट आणि सेव्हिंग अकाउंट आहेत. यावर त्यांना किती व्याज द्यावं लागतं? खूप कमी किंवा 0. म्हणजे हा त्यांच्यासाठी जवळजवळ फुकटात मिळालेला पैसा आहे. पण स्लाईसचं तसं नाही, ते नवीन आहेत, त्यांच्याकडे असा फुकटात मिळणारा पैसा नाहीये, म्हणून त्यांना पैसे विकत घ्यावे लागतात. कसं? तर जास्त व्याज देऊन लोकांना पैसे ठेवायला सांगून. हाच त्यांच्या पूर्ण स्ट्रॅटेजीचा बेस आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपल्याला सगळं चित्र क्लिअर झालंय. व्याजदर जास्त का आहे, पैसे सेफ आहेत का आणि कंपनीची स्ट्रॅटेजी काय आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की मग हे अकाउंट कोणी उघडायला पाहिजे? हे बघा, इथे 2 प्रकारचे लोक असू शकतात. जर आपलं मुख्य ध्येय फक्त हे असेल की जे पैसे पडून आहेत त्यावर जास्तीत जास्त व्याज मिळावं आणि 2-3 बँक अकाउंट्स किंवा ॲप्स मॅनेज करायला काही प्रॉब्लेम नसेल,
तर स्लाईस एक जबरदस्त ऑप्शन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इंटरेस्ट रेट रेपो रेटवर अवलंबून आहे. म्हणजे उद्या जर आरबीआयने रेपो रेट कमी केला तर स्लाईसचा इंटरेस्ट रेट पण कमी होणार. दुसरीकडे जर आपल्याला एकाच बँकेत सगळ्या गोष्टी हव्या असतील, म्हणजे लोन, कार्ड्स, सगळं काही, आणि एक लॉंग टर्म रिलेशनशिप महत्त्वाची वाटत असेल, तर मग कदाचित आपली नेहमीची बँकच जास्त बरी. शेवटी प्रश्न हा नाही आहे की स्लाईस चांगला आहे की वाईट. खरा प्रश्न हा आहे की आपल्या फायनान्शियल गोल्ससाठी काय योग्य आहे. आज मिळणाऱ्या जास्त इंटरेस्ट रेटसाठी एका नवीन बँकेत जाणं की आपल्या जुन्या विश्वासू बँकेसोबत राहून थोड्या कमी दरावर समाधान मांडणं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे. आणि हेच उत्तर डिजिटल बँकिंगचं भविष्य ठरवणार आहे.